नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज मी बनवणार आहे भाजणीच्या पिठापासून। भाजणीचे पीठ मी 4 वाटी घेतले। इथे 50 ग्रॅम सुहाना मसाला, थोडासा हिंग, 2 पळी तेल कडक गरम करून घेतलेले मी। हे मिक्स करून घ्यायचे तेलात। चकली बनवण्यासाठी मी भाजणी तयार केली आहे। त्यासाठी लागणारे साहित्य 4 वाटी तांदूळ घेतलेत, 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, शाबू व पोहे दोन्ही मिळून अर्धी वाटी घ्यायचे आणि ओवा, धने हे सगळे साहित्य एकत्र मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आणि पिठाच्या गिरणीतून चकलीचं पीठ दळून आणायचं। चकलीचं पीठ मळून घेण्यासाठी पाणी गरम करायचं, उकळायला ठेवायचं। या ठिकाणी मी 4 वाटी पीठ घेतलेलं आहे ते साहित्य, त्यासाठी 2 वाटी पाणी गरम करून घ्यायचंय। पाणी उकळून घेतले मी। या ठिकाणी या पिठात मिक्स करायचं, थोडं थोडं करत मिक्स करून घ्यायचंय। हे पीठ मळून घ्यायचं, घट्ट मळून घ्यायचंय पीठ। उकळायला पाणी टाकून मळून घेतले पीठ। आता हे असंच झाकून ठेवायचंय। तुम्हाला जर यात पाणी कमी वाटलं तर अजून थोडं पाणी गरम करून घेऊ शकता। या ठिकाणी चकलीचं पीठ मळून झाले, हे तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने घट्ट मळून घ्यायचंय। हे मळून घेत असताना थंड पाण्याचा वापर नाही करायचा, गरमच पाणी वापरायचंय। आता चकली तळून घ्यायला सुरुवात करूया। मी तेल गरम करायला ठेवले। तेल गरम करायला ठेवले, गॅस एकदम मंद करायचा। तुम्ही बघू शकता छान काटे आलेत चकलीला। तेल गरम झाले, आता चकली तळून घेऊया आपण। मंद गॅसवरच चकली तळून घ्यायची, एकसारखा गॅस ठेवायचा। फक्त सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं। चकली भाजून घेताना खमंग भाजून घ्यायचे। तुम्ही बघू शकता काटे छान आलेत चकलीला। चकली छान भाजून झाले, काढून घेऊयात आपण। या ठिकाणी खमंग आणि खुसखुशीत चकली तयार आहे। तुम्ही बघू शकता काटे मस्त आलेत। यात तुम्ही वाळलेला कढीपत्ता आणि वाळलेली कोथिंबीर बारीक करून घालू शकता, खूप छान टेस्ट लागते त्यामुळे। तर एकदा नक्की करून बघा। आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।